महाराष्ट्र योग शिक्षक संघटना धुळे जिल्हा शाखेच्या वतीने नोव्हेंबरमधील महासंमेलनाच्या तयारीसाठी बैठक संपन्न। महाराष्ट्र योग शिक्षक संघटना धुळे जिल्हा शाखेच्या नोव्हेंबर 2026 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय योग शिक्षक महासंमेलनाच्या तयारी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक रविवारी आज दिनांक 26 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता धुळे शहरातील देवपूर परिसरातील योग विद्याधाम केंद्र या ठिकाणी उत्साहात पार पडली। बैठकीत आगामी महासंमेलनाचे नियोजन, संघटनात्मक तयारी, विविध समित्यांची जबाबदारी, सहभागी योग शिक्षकांची नोंदणी तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली। महासंमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी सदस्यांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी राज्य नियोजन समिती अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, नाशिक जिल्हा महासचिव गीता कुलकर्णी, धुळे जिल्हा अध्यक्ष मनीषाताई चौधरी, धुळे जिल्हा कोषाध्यक्ष संदीप कुलकर्णी, धुळे जिल्हा महासचिव विश्वनाथ सोमवंशी, राज्य संयुक्त सचिव विजय पाटील, राज्य उपाध्यक्ष नरेंद्र गांगुर्डे, डॉक्टर श्रीकांत वाडिले, डॉक्टर जगदीश गिंदोडिया, जयवंत शिशोदे, सुधाकर काळे, स्वप्नील पवार, राजेंद्र धाकड, गिरीश अरोरा, दीपश्री कुलकर्णी, मीनाक्षी बारी, डॉक्टर भूपेंद्र राजपूत, महेश गिराशे, प्रवीण महाजन, हेमंत जाधव, वंदना चौधरी, रेणुका गाडेकर, जयवंत भांबरे, निकिता चौधरी, सुनीता पाटील, संगीता गिंदोडिया, सुनीता सोमवंशी, जितेंद्र सोंजे, रेवती पागे, तृप्ती तिवारी, शिवाजी आटले, दिलीप बोरसे, मोनाली सैंदाने, विजेता अरोरा, माऊली सैंदाने, मनीषा पाटील, वैभव पाटील, ज्ञानेश्वर बोरसे, प्रशांत जाधव, रत्ना सपकाळ, सुचिता सिनकर, मानसी कोकण तसेच जिल्ह्यातील अनेक योग शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते। बैठकीच्या शेवटी उपस्थितांनी आगामी महासंमेलन भव्य आणि यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला। महाराष्ट्र योग शिक्षक संघाचा सर्वांनी इथे जे उपस्थित आहे सगळ्यांचे रजिस्ट्रेशन झाले असं मला नाही वाटत। धुळे जिल्ह्यातून फक्त 80 रजिस्ट्रेशन आहे आत्ता। इथे 50 लोक असतील, 50 रजिस्ट्रेशन तरी झालेले पाहिजे। आज गेल्यावर करायला लावलं। मी राज्य नियोजन समितीच्या वतीने आणि महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या राज्य कार्यकारिणी राज्य सचिव श्री विजय जाधव सर यांना अशी विनंती करेल की त्यांनी 2 शब्द सांगून सगळ्यांना रजिस्ट्रेशनचं आवाहन करावं। विजय जाधव सर। सगळ्यांना आवाहन रजिस्ट्रेशन करा। सगळ्यांना नमस्कार। मी एक असं नम्र आवाहन करेन, पहिलं तर शिरपूरची जबाबदारी मी वैयक्तिक आहेच आणि आमचे सगळे योग शिक्षक आहेत, ते सगळे करणारच आहेत। पण मला असं वाटतं आपण याचा अधिक योग प्रचार आणि प्रसार कसा करता येईल तो एक महत्त्वाचा भाग आहे। याच्यात मला असं वाटतं की 2 गोष्टी जास्त महत्त्व आहे। शिरपूरला धुळ्याला पहिल्यांदा इतका हा मोठा योगोत्सव होतो आहे, याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सगळ्या नागरिकांची, इव्हन नागरिक म्हणण्यापेक्षा योग शिक्षकांची जबाबदारी आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे आपल्याला कसं पोहोचवता येईल। मग सोशल मीडिया असेल किंवा आपलं जे काही मुख्यतः भिशीचा ग्रुप असतो किंवा इतरही ग्रुप असतो, तर त्या ग्रुपद्वारे योग शिक्षकच नाही केवळ योग साधकही आपल्या या कार्यक्रमाला येऊ शकतात। कारण आपलं मुख्य उद्देश सगळ्यांचा काय, योगाचा प्रचार आणि प्रसार करणं। आणि मला असं वाटतं की जे लोक इथून किंवा कुठूनही योग शिक्षक झाले असतील तर त्यांच्या मनामध्ये एक असा भाव असतो की जे रिझल्ट आपल्याला मिळाले ते लोकांना मिळायला पाहिजे। त्यावेळेला काही योग शिक्षक साधना करत नाहीत, रोजची प्रॅक्टिस करत नाही, पण कमीत कमी ते एखाद्या अशा कार्यक्रमाला आले तर त्यांना तिथून प्रेरणा मिळू शकते। आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे की बघा काय असतं की चांगल्या गोष्टीला वेळ लागतो थोडासा,
2 वेळा 4 वेळा सांगितल्यावर तो थोडा कंटाळू शकतो, पण आपण थोडासा त्याला प्रेमाने आग्रह केला तर निश्चितपणे त्याचा एक चांगला परिणाम त्याच्यावर होऊ शकतो. कारण बारचे सर नेहमी म्हणतात की आपण एक योगा मॉडेल असतो, समाजामध्ये एक मॉडेल असतं, तर त्या दृष्टीने आपली साधना महत्त्वाची असते आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तर ते साधकांवर पडत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे लोक दुरावलेले असतील, जे लांब गेले असतील, त्यांनासुद्धा आपण निश्चितपणे या कार्यक्रमात सहभागी करू शकतो. मी आत्ताच एक आकडा ऐकला की 80चं रजिस्ट्रेशन सरांच्या सांगितल्याप्रमाणे खरोखर कमी आहे. आत्ता आपल्याला स्पीड वाढवायला हरकत नाही. 2 महिने आपल्याकडे आहेत. या 2 महिन्यामध्ये मॅक्झिमम किती करता येईल तेवढं आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा असं मी आव्हान आणि विनंती करतो. तर धुळ्याचं भाग्य चांगलं आहे की एवढा मोठा कार्यक्रम आणि सरांच्या कुठे सुरू इथं आपल्याला धुळे त्यांनी चूज केलेला आहे. त्यामुळे धुळ्यात प्रत्येक योग शिक्षकांनी कमीत कमी 25 लोकांना जोडण्याचं काम याला करावं. फक्त 25, प्रत्येकाने फक्त 25चा आकडा आहे. तर 25 लोकांनी याला जोडले गेले तरी आपला 500च्या वर नक्कीच जाईल. हे धुळ्याचं निम्मे लोक आपली धुळ्याची पाहिजे, कारण धुळ्यात आहे. कारण आपण बाहेर जात नाही जनरली, बाहेरचे लोक इथे, म्हणून कमीत कमी 25 म्हणजे 50% 500 ते 800 लोक आपली झाले पाहिजे असं माझं सगळ्यांना विनंती आहे. आणि एवढं